खासदार राहुल गांधी हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते असून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी जाहीर सभेत केलेल्या विधान प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरुद्ध नाशिकमध्ये दाखल खटल्यात अखेर नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने गुरुवारी त्यांना जामीन मंजूर केलाय. यापूर्वी गेल्या 1 मार्च रोजी झालेल्या सुनवाईत न्यायालयाने त्यांना प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. राहुल गांधी यांना न्यायालयाने जामीन दिलेला असताना काही समाजकंटक अप्रवृत्ती समाजात तेढ निर्माण करण्यासाठी व कायदा सुव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी राहुल गांधींची जाणीवपूर्वक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतायत. अशा समाजकंटकांवर खटला दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी नवी मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नेरूळ पोलीस स्टेशनला भेट देऊन केली आहे. एका सोसायटीच्या ग्रुपवरती मी पण स्वतः आहे, मी नवी मुंबई काँग्रेसचा प्रवक्ता आहे. त्या ग्रुपवर राहुल गांधींच्या विषयी एक माफीनाम्याची पोस्ट आलेली. त्या पोस्टबद्दल एवढा आक्षेप होता की राहुल गांधींनी सावरकरांच्या ज्या नाशिकच्या कोर्टामध्ये सावरकरांच्या विषयी माफी मागितली. मी असं आणि 15,000च्या ह्याच्यावरती जामिनावरती यांची सुटका झाली. ठीक आहे, काही गोष्टी ठीक आहे, पण या माफी ही मागितलेली नाहीये. हे काही समाजकंटक घर बसल्या हे आमच्या नेत्याची बदनामी करतात. आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी आपण बघतात देशामध्ये की ते सत्यासाठी लढत आहेत. हाऊसमध्ये बघत असत आपण कशा ते त्यांच्या बोलत, पण आमच्या अशा नेत्याला काही RSSचे समाजकंटक बदनाम करत आहेत. त्याच्या विरोधात आम्ही इथे गुन्हा नोंदवण्यासाठी आलेलो आहोत. सर्व आमचे काँग्रेसचे शिष्टमंडळ होते आणि आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटून निवेदन दिलेलं आहे की यांच्यावर ताबडतोब गुन्हा नोंद झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे आणि फेसबुकवर ज्याने पण ही पोस्ट टाकले त्याच्यावर पण कारवाई करा आणि ते हटवण्यास त्याला तात्काळ आदेश द्या म्हणून.